आणि त्यात असा उल्लेख आहे की जी सभा ज्ञानेश्वर नगरमध्ये झाली त्या सभेला आम्ही दोघेही होतो। त्या ज्ञानेश्वर नगरच्या लोकांनी जी झोपडपट्टी पुनर्विकासाची जी सभा लावली होती त्यात सर्वच राजकीय पक्षांना बोलवलं होतं। आमदार म्हणून मला बोलवलं होतं, आमदार म्हणून त्यांना बोलवलं होतं, बाकीच्या राजकीय पक्षाचे लोक पण तिथे होते आणि त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने आम्ही सगळे तिकडे होतो। या व्यतिरिक्त माझा कुठेही उल्लेख नाही। परंतु त्यांनी जी काही स्टेटमेंट दिलेली आहेत, म्हणजे 24/10/2024 स्टेटमेंट दिलंय, त्याच्यावरती पोलिसांनी चौकशी केली असेलच ना। आणि पोलिसांच्या चौकशी अंती जे काही येतं ते चार्जशीटमध्ये किंवा आरोपपत्रामध्ये दाखल होतं। आता आरोपपत्रामध्ये पूर्ण तपासांती पोलिसांनी जे काही आरोपपत्र दाखल केलंय, मी पूर्ण आरोपपत्र वाचलेलं नाही, परंतु पोलिसांना जे तपासात आढळलं ते पोलिसांनी लिहिलेलं असेल आणि त्यातूनही समजा बाबा जिसान सिद्दीकीचा समाधान झालेलं नसेल किंवा त्याचा काही वेगळा अँगल असेल तर सरकार तर त्यांचंच आहे। त्यांनी सरकारकडे पुन्हा तक्रार करावी, पोलिसांनी पुन्हा चौकशी करावी आणि ह्याच्यातलं सत्य काय अजून लपलेलं असेल जे त्याला माहीत असेल, कुठल्या त्याच्या वडिलांना फोन येत होते, अशा बातम्या सतत येत होत्या, टीव्हीवरच दाखवत होत्या की छोटा शकीलने त्याच्या वडिलांना धमकी दिली, अशी बातमी मी एकदा बघितली होती। तर असं काय असेल तर ते सगळे अँगल पण तपासून बघितले पाहिजेत। आणि माझं मत असं आहे की पोलीस हे पूर्णपणे त्यांचे आहेत, त्या सरकार त्यांचं आहे। त्यांनी जर त्याची अजूनही काही तक्रार असेल तर त्यांनी पोलिसांकडे जावं आणि त्यांच्याच पोलिसांवरती त्यांचा अविश्वास असेल तर याला मी काही करू शकत नाही। आणि माझं तर म्हणणं असं आहे की याच्यामध्ये त्याचं समाधान होत नसेल तर त्यांनी पुन्हा एकदा दाद मागावी आणि त्याच्या बाबतीमध्ये पोलिसांनी किंवा सरकारने त्याचा खुलासा करावा। त्या पूर्ण स्टेटमेंटमध्ये असं आहे की कोणी पृथ्वी चव्हाण म्हणून बिल्डर आहे, तर त्याचा असा समज आहे की त्या सगळ्यामध्ये की तुम्ही त्या बिल्डरला आणलं आणि त्या बिल्डरनी परत फसवलं त्या सगळ्या लोकांना, असं त्याचं म्हणणं असेल ना। तिथे GBR झालेली आहे, त्या GBR मध्ये त्याचं रेकॉर्डिंग आहे, ते रेकॉर्डिंग SRA जातं, SRAचे अधिकारी त्याची दखल घेतात, मिनिट्स असतात, तर ह्या सगळ्याचा कुठे ना कुठेतरी उल्लेख असेल ना। बिल्डर तर आम्ही सगळेच ओळखतो, असा कुठला बिल्डर मुंबईत नाही की ज्याला आम्ही ओळखत नाही। बिल्डर आम्ही आणत नाही, बिल्डर लोक आणतात। आम्ही फक्त त्या लोकांनी ज्या पद्धतीने आम्हाला निमंत्रित केलं होतं, मला आणि त्याला, त्या सभेला आम्ही उपस्थित होतो आणि आम्ही परत सगळ्या ठिकाणी आम्हाला जिथे बोलवतात तिथे आम्ही जातो, यात गैर काय। पण परत साहेब त्यात असा उल्लेख आहे की तुमचा उल्लेख केलेला आहे की खासगी बिल्डर त्या ज्ञानेश्वर नगरच्या डेव्हलपमेंटमध्ये आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत होतात। मोहित कंबोज यांचं बाबा सिद्दीकी यांच्याशी त्यांच्या हत्येपूर्वी अर्धा तास व्हॉट्सअपवर बोलणं झालं होतं आणि एक 11 अशा बिल्डर्सची नावं दिलेली आहेत बाबा जिसान सिद्दीकी यांनी, ज्याचा कदाचित त्या संपूर्ण प्रकरणाशी संशय मानला जातो। तर फक्त बिश्नोई अँगल यापूर्वी समोर होता, SRA डेव्हलपमेंट हाही एक अँगल समोर येतोय, पण मग ह्याची चौकशी करावी ना। मी तर आजही म्हणतोय हे 11 बिल्डर कोण आहेत, त्यांची नावं काय आहेत, त्या सगळ्यांची चौकशी पोलिसांनी करावी। माझ्या माहितीप्रमाणे मी जे काय आज पेपरमध्ये वाचलं त्याच्यात अडाणीचं पण नाव आहे, त्यांना देखील बोलवावं। बाबूलाल वर्मांचं नाव आहे, मुंद्रांचं नाव आहे, शिवालिक वेंचरचं नाव आहे, पृथ्वी चव्हाणचं नाव आहे। माझं मत असं आहे की ह्या सगळ्यांना बोलवावं, तपासून घ्यावं, पोलिसांनी पूर्णपणे त्यांची कारवाई करावी, कुठल्याही पोलीस कारवाईमध्ये आडकाठी येऊ नये अशी माझी देखील इच्छा आहे आणि सत्य काय ते बाहेर यावं। सगळे लोकप्रतिनिधी होते, तुम्ही होतात, जिशान होतो, कुणाल सरमळकर होते पहिल्या मिटिंगला, अच्छा, मनसेचे पदाधिकारी होते, सगळे होते, म्हणजे सर्व पक्ष सभा असते ती। म्हणजे तुम्ही तुमच्या बाजूने असं म्हणतात की तुम्ही कुठल्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहात? आमची कधी चौकशी करावी ना, आमचं काहीच हरकत नाहीये, परंतु पोलिसांना त्यांना असं वाटत असेल की ह्याच्यात काही अँगल अजून वेगळे आहेत तर ते देखील अँगल सगळे तपासून बघितले पाहिजेत। केवळ आरोप करून चालणार नाही तर ते आरोप सिद्ध पण करावे लागतील,
पोलिसांनी त्यांचं सरकार बसलेलं आहे. पोलिसांच्या माध्यमातून चौकशी व्हायला पाहिजे. पोलिसांनी तपासायला पाहिजे सगळं. कुठल्या डेव्हलपरचे काय संबंध होते, बाबा सिद्दीकीशी त्यांचं कोणाकोणाशी बोलणं झालं हे बघायला पाहिजे. कशासाठी बोलणं झालं ते बघायला पाहिजे. बाकी सगळ्या गोष्टी पण तपासायला पाहिजेत. नाही, आणखी एक त्यात अँगल असा होता की बाबा सिद्दीकी यांच्याबरोबरच त्यांच्या मुलाच्या जीवितासही म्हणजे जिशान सिद्दीकीच्या जीवितासही धोका होता. तसे काही मेसेजेस किंवा तसे काही पुरावे समोर आले. तुम्हाला काय वाटतं की जिशान सिद्दीकी स्टेटमेंटमध्ये जी माहिती देत आहेत कुठल्या आधारावरती माहिती देत आहेत? ही प्युअर माहिती आहे की यात काही राजकारण होतं? नाही, हे सगळे माहिती किंवा काय ही त्यांनाच माहिती तेच देत आहेत. आता ऍक्च्युली वस्तुस्थिती बाहेर येऊ नये म्हणून कदाचित हा SRAचा अँगल पण लावू शकत असतील, मला माहित नाही. कारण मी काही दिवसापूर्वी टीव्हीवरती बातमी ऐकत होतो की छोटा शकीलने त्यांना धमकी दिली होती. आता ही छोटा शकीलने धमकी कशासाठी दिली होती मला माहित नाही. हे ते लोकच सांगू शकतात ना. मग छोटा शकीलचे यांचे व्यवहार काय होते आम्हाला माहित नाही. मग अशा काही गोष्टी लपवण्यासाठी हा अँगल बदलला जातोय का हे देखील तपासायला पाहिजे पोलिसांनी. माझं तर आव्हान आहे पोलिसांनी तपासावं आणि वस्तुस्थिती बाहेर काढावी. नाही, परब साहेब तुम्ही म्हणालात की ऍक्च्युअल वस्तुस्थिती म्हणजे तुम्ही छोट्या शकील अँगलही सांगितलं. तुमची स्वतःची काय माहिती आहे? नाही, मला माहित नाही यांचे काय व्यवहार आहेत ते. बाबा सिद्दीकींना मी ओळखतो. जिशान इथे आमदार असल्यामुळे जिशानला पण ओळखतो. पण ह्यांचे व्यवहार काय आहेत ते मला माहित नाही ना. बघा, एखाद्याचा खून होतो तर 4-5 गोष्टी असतात त्याच्यामध्ये. दुश्मनी असते, मालमत्तेवरनं भानगड असते, पैशावरनं भानगड असते किंवा बाईवरनं भानगड असते. याच्या व्यतिरिक्त खून होण्याचं काय कारण असतं? तर त्यामुळे याच्यातलं नेमकं कारण काय हे सत्य बाहेर आलं पाहिजे. पोलिसांनी एक सत्य बाहेर आणलेलं आहे. त्यावर जर जिशान सिद्दीकीचं समाधान होत नसेल तर जिशान सिद्दीकीने परत मागणी केली पाहिजे आणि तपासलं पाहिजे कुठे त्याला काय विरोध आहे आमचा. कारण मी ज्या दिवशी स्टेजवर होतो त्या दिवशी सगळ्या पक्षाचे लोक होते स्टेजवरती आणि त्याची रेकॉर्डिंग आहेत. पुन्हा तिकडे केलेली भाषणं रेकॉर्डवरती आहेत. मी जे बोललो तेच जिशान सिद्दीकी बोलला, तेच बाकीचे सगळे लोक बोलले. आम्ही तिकडे एकच म्हटलं की हे डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, इथे कुठलंही कोणाचंही राजकारण होऊ नये म्हणून आम्ही सगळे राजकीय पक्षाचे लोक एकत्र बसलेलो आहोत. सर, तुम्ही म्हणताय की सर्व पक्षाचे नेते जर त्या मंचावर होते मात्र फक्त तुमचंच नाव समोर येते. ते काय आमदार नव्हते ना. डायरीमध्ये माझं नाव आहे तुम्हाला कोणी सांगितलं? असं जिशान सिद्दीकी म्हणले की त्याच्या बाबांना ती डायरी बघा ना जरा तुम्ही. मला तर माहित नाही, तुम्ही सांगताय म्हणून मला कळतंय. तुम्ही डायरी तपासलीत का? डायरीत कोणाकोणाची नावं आहेत ती? जिशान सिद्दीकीला काही अडचण असेल तर त्याने पोलिसांकडे जावं, मुख्यमंत्र्यांकडे जावं, उपमुख्यमंत्र्यांकडे जावं आणि मागणी करावी. आणखी एक विषय होता, राजुल पटेल यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंवर नाराजी नाही पण स्थानिक नेतृत्व किंवा स्थानिक निवडून आलेले पक्षाचे आमदार याबद्दल त्यांनी आक्षेप किंवा खंत व्यक्त केली आहे की घुसमट होत होती, सापत्न वागणूक मिळत होती. असे आता जाणाऱ्या माणसाला कोणावर तरी खापर फोडावं लागतं. आता नवीन निवडून आलेल्या माणसाला किती दिवस झाले? अजून 2 महिने पण झाले नाहीत. 1च महिना आतापर्यंत, 2 महिने आतापर्यंत झालेले आहेत. या 2 महिन्यात तो काय वागणूक देणार? पुन्हा राजुल पटेलला मी गेले कित्येक वर्ष ओळखतो. माझ्याबरोबर विभाग प्रमुख होता त्या आणि शिवसेनेच्या एक जबरदस्त कार्यकर्ती म्हणून तिचा नावलौकिक होता. ती कोणाच्या तरी दबावाखाली येईल आणि तिला कोणतरी वाईट वागणूक देईल हे मला मान्य नाही. त्याचं कारण असं आहे की मी तिला ओळखतो आणि त्या असं कोणाचं ऐकून पण घेणार नाहीत. पण आता काय ना काहीतरी कारण पाहिजे सोडून जाताना, म्हणून हे कारण दिलं. राजू पेडणेकरांशी त्यांचा वाद होता. राजू पेडणेकरांची पक्षात नागलपट्टी झाल्यानंतर त्यांचा कोणाची वाद असल्याचा कारणच नाही. त्यामुळे ही जी कारणं सांगितली जात आहेत त्याच्या मागची खरी कारणं काय असतील मला माहित नाही. मेळावा झाला नुकताच
त्या व्यासपीठावरही त्या होत्या. तर तुमच्याशी काही या संदर्भात काही बोलणं, त्यांच्या नाराजीची, कारण असं म्हटलं जातं की वर्सोवा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच नाराजीच्या त्या बातम्या येत इच्छुक होत्या. त्यांना असं वाटलं होतं की त्यांना तिकीट मिळेल, परंतु पक्षाने जो निर्णय घेतला आणि पक्षाने तिकडे हारून खानेंना तिकीट दिलं त्याबद्दलची त्यांची नाराजी असू शकते. आता ह्या नाराजीमुळे पक्ष एकालाच कोणाला तरी तिकीट देऊ शकतो. तिकडे तर आमचे 5 मजबूत लोक तिकडे इच्छुक होते, त्याच्यापैकी कोणाला तरी एकालाच मिळणार तिकीट. साहजिक आहे, काही लोकांना वाईट वाटणार, काही लोक नाराज होणार. आता त्या नाराजीचं खापर ते अंतर्गत राजकारणाला जर देत असतील तर त्याला मी काय करू शकत नाही. माझं त्यांच्याशी बोलणं झालं, मी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला, कारण मी त्यांच्याशी खूप जवळ होतो. परंतु शेवटी त्या गेल्या. आता जाणाऱ्या माणसाला किती आपण रोखू शकतो, शेवटी त्यांच्या मनातच नसेल. तुम्ही ती शाखा नंबरची ती सुद्धा ताब्यात घेण्यासाठी काल गेला नाही, ती शिवसेनेची शाखा आहे. या शाखेसाठी मी स्वतः मार्ग, प्रत्येक शिवसैनिकाने दगड, विटा, सिमेंट शाखा बांधली आहे. ज्या वेळेला त्या मूळ मालकाने कोर्टामध्ये दावा दाखल केला होता त्यावेळेला शाखा तोडायचे आदेश झाले होते. शाखा तोडायचे आदेश झाले, ती शाखा ज्या वेळेला तोडली गेली त्यावेळेला आम्ही सगळ्यांनी त्याला प्रचंड विरोध केला होता. सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते आम्ही रस्त्यावरती झोपलो होतो, पोलिसांचा मार खाल्ला होता आणि ती शाखा तोडली गेली. त्याच दिवशी मी तिकडे सर्व कार्यकर्त्यांना शांत करताना असं वचन दिलं होतं की ही शाखा मी कोर्टाचं प्रकरण जे आहे ते सगळं मिटवून मी पुन्हा इथे बांधीन. आणि त्याप्रमाणे कोर्टाचं सगळं प्रकरण मिटवून आम्ही शिवसेनेने ती शाखा पुन्हा बांधली. फक्त नगरसेविका राजूल पटेल होती म्हणून कागदपत्र राजूल पटेलच्या नावावरती असतील, म्हणजे याचा अर्थ ती शाखा त्यांची नाही, ती शिवसेनेची शाखा आहे. ताबा आम्ही काही झालं तरी सोडणार नाही. काल लॉक आज ताबा घेणार तुम्ही? नाही, आम्ही पोलिसांना काय सांगायचं ते मी सांगितलंय. पण महापालिका निवडणुकीच्या वातावरणात शिवसेना युनिटीला आणखी काही धक्के बसण्याची शक्यता व्यक्त केली बघा, आहे. एक लक्षात ठेवा, हे धक्के आता आमच्यासाठी नवीन नाही आहेत. आम्ही हाच विचार करतोय की जो व्हॅक्यूम होतोय हा व्हॅक्यूम भरून आमची काढण्याची ताकद आहे. मी तुम्हाला काल सांगितलं, राजूल पटेल आम्ही दुसरा उमेदवार तयार करू, त्याला निवडून पण आणू. आता पक्षासमोर हे आव्हान आहे. जे लोक पक्षनिष्ठा सोडून केवळ पैशासाठी, निधी मिळतोय म्हणून आणखीन कशासाठी जात आहेत, त्यांच्या विरोधात लढाईची तयारी आम्हाला करावीच लागेल. नाही, पण साहेब, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणतायत की एवढं पतन होऊन सुद्धा आत्मचिंतन करण्याऐवजी गद्दार असाच उल्लेख केला जातोय. जो बूंद से गई वो हौद से नहीं आती आणि रस्सी जल गई मगर बल नहीं गई. मला एक गोष्ट सांगा, गद्दाराला समानार्थी शब्द काय? चला उद्यापासून तो वापरू. आम्हाला समानार्थी शब्द सांगावा. आणि दुसरी गोष्ट, जे गेलेत ते गेलेच आहेत, आम्ही त्यांना गद्दारच समजतो. मूळ पक्ष तर शिंदेचा नाही आहे, मूळ पक्ष तर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना बाळासाहेबांनी सांगून दिलेलं आहे. ठीक आहे, कोर्टाने किंवा सरकारने त्यांना पूर्ण मदत करून तो पक्ष त्याला कागदावरती दिला असेल, परंतु हा पक्ष काही संपणारा पक्ष नाहीये. आज न उद्या पुन्हा उभे राहू. नाही, पण एक असं म्हटलं जातं आहे की ज्या पक्षाच्या बैठका होतात त्यात उद्धव ठाकरे असं म्हणतात ज्यांना पक्ष सोडायचा आहे त्यांनी खुशाल जा. पण अनेक शिवसैनिकांचं असं म्हणणं आहे पक्ष सोडण्याची वेळ का येते याची चौकशी किंवा याची विचारपूस उद्धव ठाकरे का करत नाही. असं आहे की पक्ष सोडण्याची कारणं आम्ही जी काही कारणं तपासतो, आम्हाला पण लक्ष आहे की ज्यांना काही मिळत नाही आहे, ज्यांना असं वाटतंय की इकडे आता काय होणार नाही आहे, असे लोक पक्ष सोडत आहेत. आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत जे पहिल्या दिवसापासून पक्षाशी एकनिष्ठ आहेत. आम्हाला असं वाटतं की नाही, ठीक आहे, आम्ही पुन्हा एकदा उभे राहू. एक निवडणूक हरणं म्हणजे पक्ष संपणं नाही. निवडणुका होतच राहतात, निवडणुका हरल्या जातात, निवडणुका जिंकल्या जातात. भारतीय जनता पक्षाचे देखील एका काळी 2च खासदार होते, त्या 2 वरनं त्यांचे 200 झाले ना. आमचे देखील एकच आमदार होता 85ला.
त्यामुळे आमदार किती निवडून येतात किंवा निवडणुका जिंकतो की हरतो याच्यावरती मला आजही असं वाटतं की पक्षाचा मोजमाप करता येत नाही. पक्षाची मोजमाप कार्यकर्त्यांवरती केलं जातं. कालचा कार्यकर्त्यांचा मेळावा देखील आपण बघितला असेल. तुफान गर्दी होती. कार्यकर्त्यांची शिवसेनेला कमी नाही आहे आणि पक्ष कार्यकर्ते चालवतात. महापालिका निवडणुकांचं भवितव्य काय वाटतात? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे असं म्हणतात. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्याच्या नंतर सरकारने निर्णय घ्यायचा आहे. तुम्हाला वाटतं महाराष्ट्र एप्रिलमध्ये निवडणुका होतील? त्यांच्या सोयीप्रमाणे ते ठरवतील. सध्याच्या त्यांची सगळी महाराष्ट्राची राजकीय स्थिती पाहता बघा, त्यांची सगळी राजकीय परिस्थितीचा ते अभ्यास करतायत. आता आमच्यासाठी चांगली आणि वाईट परिस्थिती काही नाही आहे. आमच्यासाठी ज्या वेळेला निवडणुका येतील त्यावेळेला निवडणुका लढणं हाच आमच्या समोरचा पर्याय आणि त्यात जिंकणं आणि तो आम्ही करू. परत साहेब, काल उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकांना मुंबईचे महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी उपस्थित राहतात, पण मुंबईचे पोलीस आयुक्त उपस्थित राहत नाही. याबद्दल काल तुम्ही तीव्र नाराजी बैठकीत व्यक्त केली. ही नाराजी माझी कालची नाही आहे. मी प्रत्येक बैठकीत हा मुद्दा उपस्थित करतो कारण मुंबईचे पोलीस आयुक्त बैठकीत येत नाहीत. जिल्हा नियोजन समितीमध्ये केवळ बृहत आराखडाच मंजूर होत नाही तर उपनगरातले सगळे प्रश्न त्यावेळेला चर्चेला घेतले जातात. मग त्यामध्ये SRA असेल, त्यामध्ये PWD असेल, त्यामध्ये ट्रॅफिक असेल, त्यामध्ये पोलीस असतील, त्यामध्ये महानगरपालिका असेल, असे सगळेच प्रश्न त्यावेळेला घेतले जातात. आज आपल्याला माहिती आहे की मुंबई शहरामध्ये, उपनगरामध्ये ड्रग्सचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. आम्ही वारंवार पोलिसांकडे तक्रारी करतोय, आम्ही दररोज पोलिसांना सांगतोय, तरी देखील अजूनही ड्रग्सचं प्रमाण कमी होत नाहीये. एक अख्खी पिढी नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. परंतु त्या बाबतीमध्ये किती पोलीस गांभीर्याने घेत आहेत हे कालच्या बैठकीत दिसून आलं आणि म्हणून आम्ही नाराजी व्यक्त केली. सर्व पक्ष आमदारांनी नाराजी व्यक्त केली की पोलीस आयुक्तांनी या बैठकीला हजर राहिलंच पाहिजे. सरकारचं एक सर्क्युलर आहे की DPTCच्या बैठका असतील त्या दिवशी दुसरे कुठलेही कार्यक्रम ठेवू नका. त्या बैठकांना सर्व अधिकारी हजर असलेच पाहिजेत. परंतु काही अगदी विशेष कारण असेल तर सूट दिली जाऊ शकते. परंतु कालच्या बैठकीला पोलीस आयुक्त येणार नाहीत हे पालकमंत्र्यांना देखील माहीत नव्हतं. म्हणजे काय गृहीत धरतात का सगळ्यांना ते? आणि म्हणून नाराजी होणं साहजिक आहे. पण काही आश्वासन मिळालं पालकमंत्र्यांकडून? पालकमंत्र्यांनी त्यांना कळवलेलं आहे, त्यांना खुलासा विचारलेला आहे आणि पुढच्या बैठकीला ते हजर नसतील तर मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करू अशा पद्धतीचे देखील निर्देश कालच्या बैठकीत पालकमंत्र्यांनी दिलेत. सर, तुम्ही परिवहन मंत्री राहिलात महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये. मात्र आता प्रताप सरनाईक यांचं एक वक्तव्य समोर आलं होतं की जी एसटीची भाडेवाढ झाली त्याची मला कल्पना नव्हती. सचिवांनी परस्पर निर्णय घेतला. हा निर्णय देखील आता आजच्या कॅबिनेटमध्ये येण्याची शक्यता आहे. कसं पाहता एसटीचं आता तुम्ही सांभाळलेलं आहे? एक तर प्रताप सरनाईकांना पूर्ण परिवहन खातं समजायला अजून वेळ लागेल. एसटी महामंडळ हे वेगळं असतं. पूर्वीपासून एसटी महामंडळाचा अध्यक्ष वेगळा असायचा. परंतु रावते साहेब ज्या वेळेला होते त्यावेळेला एसटी महामंडळाच्या अमेंडमेंटमध्ये परिवहन मंत्री हाच एसटी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून सरकारने कायदा पारित केला. मी देखील एसटी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून, परिवहन मंत्री जरी असो तरी अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. या सरकारने परिवहन महामंडळाचा अध्यक्ष हा एसटी महामंडळाचा अध्यक्ष वेगळा केला आहे आणि त्यामुळे प्रताप सरनाईकांना खरं म्हणजे एसटीचे सेक्रेटरी जे आहेत, म्हणजे सेक्रेटरी आहेत ते त्या मंडळाचे सदस्य असतात. त्यांनी खरं हे परिवहन खात्याला, मंत्र्याला कळवलं पाहिजे की अशा अशा प्रकारचा निर्णय होतोय. परंतु कोण अधिकारी कोण मंत्र्याला मोजतंय यांचा काय दरार आहे? एसटी महामंडळ जी सर्वसामान्य लोकांची जीवनवाहिनी आहे, अगोदरच एसटी महामंडळ खड्ड्यात गेलंय. आता कुठे गेले ते? खोत आणि पडळकर. भाववाढ झाली. आता कोकलाला कोण येत नाहीये कारण त्यांना माहिती आहे जर जास्त बोलले तर बाहेर काढून टाकतील त्यांना. पडळकर नाही, खोत नाही, सदावर्ते नाही. सदावर्ते तर फक्त तिथे भ्रष्टाचार करण्यासाठीच घुसलेले आहेत.
आणि एसटी महामंडळाचे एवढे मोठे निर्णय जे सर्वसामान्य नागरिकाशी संबंधित आहे, परिवहन मंत्र्याला माहीत नसणं यासारखी शोकांतिका नाही. याच्यावरनं ह्या सरकारचा कारभाराचा अंदाज येतो. परंतु आणखी एक राजकीय विषय तर धनंजय मुंडे यांच्या राजकीय भवितव्याचा. काल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांची भेट घेतली. बीडमध्ये जी काही दहशत आणि जे काही सगळं सुरू आहे या बाबतीतले अनेक पुरावे त्यांनी त्यांना दाखवले. अजित पवार असं म्हणतात की आज मुख्यमंत्र्यांशी त्यांची या विषयावर चर्चा होणार आहे. सुरेश धस यांनीही बीडचं प्रकरण लावून धरलेलं आहे. काय वाटतं, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाईल की त्यांना जे आहे तेच अभय चालू राहील? मला असं वाटत नाही की धनंजय मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्री घेतील, कारण हा राजीनामा घेतला तर लाईनीत खूप जणांना राजीनामे द्यावे लागतील. त्यामुळे त्यांना आमच्यावरती जे आरोप केले जात होते की मंत्र्यांना वाचवतायत, आज ते देखील तेच काम करतायत, मंत्र्यांना वाचवण्याचं काम करतायत. आमच्या काळात तरी मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले. यांची हिंमत आहे की नाही मला माहीत नाही, पण मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची हिंमत या सरकारमध्ये नाही. आणि हे प्रकरण असंच दडपलं जाईल असा माझा अंदाज आहे. पालकमंत्री पदावरून आरोप प्रत्यारोपांचं जे युद्ध बघायला मिळालं ते आता व्हिडिओ वॉर पर्यंत पोहोचलंय. मला असं वाटतं हे पालकमंत्री पदाचं लढाई नाही आहे, ही मालकमंत्री पदाची लढाई आहे. हे पालक बनायला जात नाही आहेत जिल्ह्याचे, हे मालक बनण्याचा प्रयत्न करतायत. असं काय पालकमंत्र्याच्या पदामध्ये आहे की ज्याच्यासाठी जिल्ह्यात फिरू देणार नाही इथपर्यंत वाद टोकाला गेलेला आहे. हे सगळं त्या जिल्ह्यातली मलाई काढून घेण्यासाठी ते मंत्रीपद पाहिजे. आपसात हे पालकमंत्री पदाचा वाद नाही. ज्याला विकास करायचा आहे त्याला कुठलाही जिल्हा दिला तरी त्याचा तो पालक म्हणून विकास करायसाठी काम करू शकतो. परंतु मला ह्याच जिल्ह्याचा पालकमंत्री आम्हीच असायला पाहिजे, हे मालक पदाचा वाद आहे, हा पालक पदाचा वाद नाही. आतापर्यंत आरोप प्रत्यारोप होत होते, आता एकमेकांचे व्हिडिओ बाहेर काढण्याची भाषा केली जाते. हेच सांगतो ना, एकमेकाच्या जीवावर उठलेलं सरकार आहे. कोण कोणाचा गळा कधी दाबेल सांगू शकत नाही आणि अपघाती मृत्यूची नोंद कधी होऊ शकते. सर हिंदी में कर ले छोटी सी बात. अरे तो ठीक है, फिर ले लो हिंदी. दे दो, कनेक्ट कर देगा. सुनो क्या है? एक सेकंड सुनो, जो वो कनेक्ट कर देगा, तुम ले लो, रिकॉर्ड कर लो. कनेक्ट कर. हाँ ठीक, आप ले रहे हो? हाँ जी सर. चार्जशीट फाइल हुई है. जिशान सिद्दीकी का जो स्टेटमेंट सामने आया उसमें आपका भी नाम है. आप जो जिशान सिद्दीकी ने स्टेटमेंट दिया है वो 24/10/2024 को दिया है. उसके बाद में पुलिस ने ये सब चीज़ों की इंक्वायरी की होगी, क्योंकि चार्जशीट तभी डाली जाती है जब इंक्वायरी पूरी हो जाती है. इंक्वायरी पूरी होने के बाद में पुलिस ने चार्जशीट फाइल की है. जिस सब एंगल को पुलिस ने अगर उन्होंने उसका इन्वेस्टिगेशन किया होगा और पुलिस को जो जानकारी मिली उस हिसाब से चार्जशीट फाइल हो गई है. अब उसके बावजूद भी अगर जिशान सिद्दीकी के मन में कोई प्रश्न है तो सरकार तो उनकी है, वो कभी भी सरकार के पास में जाके उसके बारे में इंक्वायरी फिर से करके जो एक्चुअल इसमें जो उनके मन में बातें हैं वो सरकार को बताना चाहिए, पुलिस को बताना चाहिए और सरकार भी कॉग्निजेंस लेगी. नहीं, वो स्टेटमेंट में ऐसा कहा गया है कि एक मीटिंग हुई थी जिसमें आप थे, जिशान सिद्दीकी थे, और उस मीटिंग में कहा गया जो प्राइवेट बिल्डर आएगा वो मैं लाऊंगा, आप तैयार रहोगे. तो पृथ्वी चौहान ऐसा कोई उसमें कहा नहीं गया है, ये आप लोग सब बोल रहे हो. जो मीटिंग हो गई वो जनरल बॉडी मीटिंग थी, जिस मीटिंग में सभी राजकीय पक्षों को नेताओं को बुलाया गया था. मैं था, जिशान सिद्दीकी थी, मनसे के पदाधिकारी थे, शिवसेना शिंदे गुट के पदाधिकारी थे. तो वहां पर सभी राजकीय पक्ष के कार्यकर्ता थे और ये मीटिंग लोगों ने बुलाई थी और डेवलपर चुनने का काम लोग जीबीआर से कहते हैं. अब जिशान सिद्दीकी को कोई तकलीफ है
तो उन्होंने पुलिस को बोलना चाहिए था, लेकिन 24 की जो स्टेटमेंट है 24/12/10 की, उसमें तो ऐसा कुछ लिखा नहीं है। आप लोग जो स्टोरियाँ बोल रहे हो मुझे, वो कहाँ से लाते हो मुझे मालूम नहीं, लेकिन जो पेपर मेरे हाथ में है उसमें जो लिखा है मैंने पढ़ा है, और मुझे ऐसे लगता है कि गवर्नमेंट तो उनकी है, राष्ट्रवादी के उनके उप मुख्यमंत्री है। अगर उनको ऐसे लगता है कि कोई एंगल उसमें बाकी रह गया है, तो गवर्नमेंट के पास जाके या पुलिस के पास जाके उस एंगल की इन्वेस्टिगेशन करके जो कोई भी इसमें उसको सजा होनी चाहिए। सर, जिस तरह से आपका भी नाम मोहित कंबोज का नाम लिया गया और कुछ बिल्डर्स के नाम लिए गए, अदानी, बाकी किस तरह से कौन इसमें 11 बिल्डरों के नाम लिखे, उसमें अडानी का लिया है, शिवालिक का लिया है, मोहित कंबोज का लिया हुआ है। सबको मेरे हिसाब से सबकी इंक्वायरी करो। और वो जो फोन जो हम टीवी पे देख रहे थे कि बाबा सिद्दीकी को शकील के फोन आ रहे थे, वो किस बारे में आ रहे थे, उसकी भी इंक्वायरी होनी चाहिए। वो क्या एंगल था, कौन से एंगल से शकील फोन कर रहा था। बाकी के लोगों को तो शकील फोन नहीं करता। मैं भी एमएलए हूं 20 साल से, हमको कभी गैंगस्टर फोन नहीं करते। तो कौन से एंगल से वो फोन आ रहे थे, उसकी भी इंक्वायरी होनी चाहिए। और मुझे ऐसे लगता है कि इंक्वायरी करके सच बाहर आना चाहिए। निशान सिद्दीकी ने ये भी कहा था कि पुलिस ने उस एंगल से जांच किया ही नहीं, बिल्डर लॉबी वाले एंगल से पुलिस ने जांच किया ही नहीं, उन्होंने लॉरेंस बिश्नोई के एंगल से सिर्फ जांच की। तो गवर्नमेंट उनकी बैठी हुई है, अपना उसको अगर कोई न्याय चाहिए तो अपनी गवर्नमेंट के पास जाए, उनको बोले, उस हिसाब से काम करे। वो मीडिया में बोल के कुछ होने वाला नहीं है, वो तो जाके उधर बोलना चाहिए। उप मुख्यमंत्री उनके हैं, मुख्यमंत्री उनके सरकार के हैं, तो जिसको जाके बताना चाहिए उसको जाके बताना चाहिए। चार्जशीट में एक और बात थी कि चार्जशीट में स्टेटमेंट में जो दिया है निशान सिद्दीकी ने, उसने ये भी कहा है कि कुछ दिनों बाद वो एमएलसी बनने वाले थे बाबा सिद्दीकी, और उस टाइम पे ये बात जो है पब्लिक डोमेन में नहीं थी। अभी वो क्या बनने वाले थे क्या नहीं, वो उनको ही मालूम है। सर, क्या लगता है ये पॉलिटिकल कुछ एंगल दिया जा रहा है, कुछ जो स्टेटमेंट दिया गया है, आप मुझे मालूम नहीं है उसके दिमाग में क्या चल रहा है, मैं इस बारे में तो जानकारी नहीं रखता हूँ। लेकिन पुलिस ने इसका जवाब देना चाहिए कि सच क्या है, झूठ क्या है। मुझे तो लगता है कि वो सब बातें आनी चाहिए सामने। शकील की फोन कर रहा था इनको, क्या इनके संबंध थे उससे, ये भी बातें सामने आनी चाहिए। अगर कोई बड़ा इंटरनेशनल गैंगस्टर किसी को फोन करता है तो वो कोई छोटे कारण से तो करेगा नहीं, 10-5 हजार मांगने के लिए करेगा नहीं। अगर उसने 100-200 करोड़ रुपए मांगा होगा तो 100-200 करोड़ रुपए देने की हैसियत तो उसकी होनी चाहिए। तो ये 100-200 करोड़ देने की हैसियत किसकी है, तो उस हिसाब से भी सब इंक्वायरी होनी चाहिए। सर, ये स्टेटमेंट आने के बाद क्या अगर पुलिस बुलाती है आपको या कुछ पूछती है तो आप इंक्वायरी में किस तरह से? जरूर हमारी देखो एक बात है, मेरे पे पहले भी इसके पहले एलिगेशन हो गए, मैं इंक्वायरी को सामने गया, कुछ निकला नहीं। अभी अगर पुलिस को लगती है मेरी इंक्वायरी करनी चाहिए, करो, मैं जवाब दूंगा जो भी पूछेंगे उसका। पुलिस को कोऑपरेट करना मेरा काम है।